लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं, नाही का? हो. अभिमन्यू मरण पावलाय, धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं, कन्हैयाला सांगितलं, कृष्णा कन्हैया, अरे भाई हमारा थोड़ा सा काम कर दे। क्या? बस सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, ये संदेश हमारा सुभद्रा तक पहुंचा दे कन्हैया। कृष्ण भगवंत विचार करतात यांच्यातलं कोणी जाणार नाही, कारण पांडव पुत्र मेलाय, हा निरोप मलाच सांगावा लागणार आहे। आता मलाच जायचंय सांगायला, कोण माहितीचा निरोप सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे। बापू बाबा, भैया बाबा, समाधान बाबा, बाबाजी, मौतना निरोप सांगणारा हुशारच पाहिजे। पहिले मौतना निरोप सांगायला माणसे जायत, हा ते मोबाईल वर घेत मनीषीने फरक पडी गया बा, मोबाईल मुळे मोकळा फरक पडी गया। हा ते मौतना निरोप सांगायला माणसे जातात नाही ते पहिले मोबाईल नव्हतात ना, मौतना निरोप सांगायला माणसे जायत, पण सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे बरं। मौतना निरोप हुशार माणूसले दाडेत, मन आजी मरणी, मन चुलत काकाल म्हणे भाऊ अण्णा सकुबाईला ये म्हणे, पण देख पूर्ण माय मागे जीवशे जास्त बेवाळ कर्जू नको, जरा व्यवस्थित समजाडे सांगतो बरं रे, मी बरोबर सांगते तू म्हणे, मला कशी काढा म्हणे, बाकीना 150 ना राहतात ऐकत काय नाही। हो, एक बहीणले पुरणनी पोळी येणे, सासू मर जायला होती, चुलत सासू बोलायली ना बाजून गेली माही म्हणे, आत्या मला पुरणपोळी शिकणे, माझी काढा ना पुरणपोळी कशी बनव काय नाही बहीण म्हणे, उडीद ने दायशी झाड टाकू नाही, मी चेक करा जागी शकता हरभरा दायशी झाली हो म्हणे, तुझं गुण पुरण करणं गुळ टाक म्हणे, साखर न करून साखर टाक म्हणे। पुरण बनायले कणिकले, इथला कणिकले इथलं मीठ लागस, कितल्या मोठा मीठले हो सर्व समजाड देणं, पीठ कसं मळानं बट शिकार देणं, आणि देख बहीण म्हणे आज आलो या करले बस बस त्या बाकीला पुढे ना बट माहिती म्हणे माझी सासू निंद ततांग दिली मरा आई बहिणी पायटा मोठेशनी पुरण बी तयार करली ना, पीठ बी मळली ना, पण पुरण वरतही बरो का मत नाही बरो, आई जाय केलं होतं 3 वाजता लोकून पुऱ्या टाक्यात दुपारना 150 ना दिवशी दिवस याला सांगित म्हणा काका बाबा म्हणे, अण्णा नेमन सांगतो मामा शिकाड आम्ही बरोबर करते तू म्हणे, हाव भाऊ घ्या म्हणा हातच्यालेवाले म्हणा हात्यानं जोडे घ्या म्हणे, काय भाऊ अण्णा कथाऊ ना काय बहीण म्हणे, खेत बैलेवाली यायचे म्हणे, मी म्हणे अण्णा खेत बैलेवाल म्हणे, हा बहीण म्हणे, मग जेवण करले बा म्हणे, हा ते चुलत भाऊ येले म्हणजे बहीणले कमी आनंद नाही का, पहिले इतका आनंद होता ना, मायर न कुत्र देखील सुद्धा बाईला आनंद आहे पहिल्या बाईसले बर। आता या मोबाईल मुळे माणूस ही राहिली चोराई डायरेक्ट, आता ते जवायले जर सासरा फोन करस ना, जवायले सासरा सांगत का हो बापू कोटेश काय नाही मामा गरज मन अंडेर पान द्याव, ते अंडेर सांगत सांग मन बापले झोपी झाली नाही म्हणजे बाप ना सांगे सुद्धा बोलान तयारी मी पोलीस नाही, इथला कंटाळा द्या मोबाईल मुळे। पहिल्या बाईसले जिवाळा होता म्हणा, चुलत भाऊ येले स्वयंपाक लायती ना, आणि पहिला स्वयंपाक येतो चाल ना बापू बाबा काय चालू खिचडीन तळण बरोबर आहे की नाही, खिचडीन तळण बनावं म्हणजे वैया पाहुणशा, नाही ते मग पिठल्यान पोया, पहिला पाहुणशा लोक गरीब होतात, पण आदर एवढा होता ना, माणूस की इतकी होती, जिवाळा इतका होता ना, नाही साधं काम पहिले इथला जिवाळा होता ना, एखादा जर हात पाय असा मुरगडाय जाय ना तरी कपडा लय दखाली, मी जे गेले लहानपणी बापू बाबा शेखर बाबा, जर नुसता पाय मुरगडाय घ्या किंवा एकाच सलांनी बाटली लागली ना, तरी सुद्धा नातेवाईक दखाले, सलांनी बाटली लागली दखाल जाणं पडी, आता दोन्ही हात पॅक करू घेत नाही, आमना बाजू आला आणि त्या दवाखाना टाकत होतं ते शिलगाई, तो भारी डॉक्टर आहे, आयडिया दिली येतो पण दखाल सुद्धा येतच नाही, राहायला का पहिलं काय। हा आता म्हणून आत्याने यायला देखील स्वयंपाक लायली ना, स्वयंपाक लायली ना, खिचडी बिचडी बनायली ना, ती खिचडी कवय पाहुणचार होता खिचडी ना, कवय पाहुणचार आहे खिचडी ना, आता नेतात की डिग्या, मला राजकारण काही संबंध नाही बाबा, पण खरंच नरेंद्र मोदी साहेब ना पाय देऊन 5 किलो वाजत होते, कारण पहिले खिचडी जर पाहुणा आहेत ना, खिचडी रांधेत, खिचडी जर रांधी पाहुणा जर जेवणले बसत ना, घरमाना कोणीतरी एकच सदस्य बसाडेत, या आजी माय असले विचार, घरमाना कोणीतरी एकच सदस्य बसाडेत, का बर कुठे नको जाऊ पाहुणा समोर, कारण तांदूळ बी भेटत नाही तर तांदूळ ना पाहुणशार खिचडी ना, इथला नेतात होता ना खिचडी खावा ना हिशोब ना बाहेर, हा ते नरेंद्र मोदीने इथल्या पेट दिली खिचडीने, संध्याकाळ जर कुकरने शिट्टी वाजली का ओ म्हणा बापरे आज बी खिचडी शे रे काका बडा रे बोललो रे आई बहिणी आज बी खिचडी शिवाय रे आपा, आणि आता
बायका सध्या पाहुणशार नाही राहणार तुला कडाया करायला लागते त्या बहिणी. नवरा जर संध्याकाळी 6:30-7 वाजता खुर्चीवर किंवा असा कॉटवर बसेल राहिला ना मन मला लगेच सांगत नाही मन काय नाही हात पाय बी गेल वाडा डोकं बी अशी उचडेल नाही ग तुला खिचडी टाक देऊ का. एक खिचडीने इथला सत्यानाश करेल चांगला पोळलेलं झालं तर गेलं. पहिले इथलं भारी खाणं होतं पहिलं खाणं इथलं भारी होतं ना. हो जुना म्हातारा म्हणतो आव टाकला जात नाही एकच गुंदामा बैले बसाडली एक 22-23 वर्ष ना पोऱ्या हातले पाटा बांधेल फिरांता गलीमा म्हणता काय रे बावड्या काय वेगळी हा म्हणे महाराज बकरीन गोमाल देना बकरीन गोमाल देना हात मोडली ना तू काय खास भेट ओ पापी 22 वर्ष ना डरन दो द्या बकरीन गोमाला पाय मोड घ्या भावना सोडत ना पहिला म्हणता एकच गुदामा बैले बसा येत नंतर खाणं ना चांगलं. हो म्हणा देख बाकी खिचडी टाकली नाही या भाऊनी मस्त खिचडी तयार काय लिहिलं म्हणे सकोबाई खाट काढ दे म्हणे दारमा झाड होतं नेमका मस्त खाट टाकली नाही गादी टाकली नाही झोपली नाही आणि 4:45 वाजता उठना म्हणे सकोबाई चहा दे म्हणे चहा बी पिली नाही म्हणे सकोबाई त्या रूममा म्हणे ना शर्ट टांगेल ते काढ दे म्हणे म्हणा त्याने शर्ट दिनं या ना अंगमा शर्ट घाला म्हणे सकोबाई तयारी कर म्हणे भाऊ बैले लिवाल मी काय लिवाले नाही म्हणे सकोबाई कापूस जात राहिली हो आप पाय कवय सांगते खाई झोपली ना बाण फिरून म्हणजे निरोप कवय सांगू आहे असा गणच उलगेल वावरे राहतो तरी सरा सापडत नाही. निरोप सांगणं सुद्धा हुशार माणूस ना काम मैतीचा निरोप सांगायचा हुशार माणूस असला पाहिजे. पांडवांना धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे भाई कि तेरा लाला हमें छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे सुभद्रा के पास जाके बता दे कि तेरा लाला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत म्हणतात आता मला जावं लागते जावंच लागेल कारण तो मोबाईल नाही होतात ना मोबाईल नाही होतात आता मोबाईलला चांगलं काम आहे बापू बाबा काही ठिकाणी मोबाईल चांगलं बी कर टाका काही ठिकाणी इथला येळा करता केले दिसोना बाहेर एक ठिकाणी गो मी बॅगटी घरना मालक म्हणून सांगे चावीरांचा त्यान बाईनं दुःख म्हणे महाराज बाई बदी कडक शेव थोडी मॅटपणा करत काय कवय बी कोणा बी समोर डोकं लायदेस म्हणे तिरपटच कसं बोलस म्हणे बट चांगलंच आहे पण बाईले ना का फिर काही येस का काय माल बी समजा नाही येडींगत करत काय बी बोली पडस म्हणे म्हणतो बरं आहे भाऊ नेमकं जेवणले बसून तर आम्ही जेवता तो भाऊ डायरेक्ट उठीन पहिना 10 भाऊ मन द्या नाही की अहो सांगे भाऊ बाईले फिर काही येडी भाऊ हाव राहिले मालेच कुठी टाकी मग काय मी बी त्यान मागे वर तो 10 भाव मी बी त्यान मागे 10 भाव तो माल तर घेऊन घेते आज देखू तो म्हणे महाराज तुम्ही का म्हणतो भाऊ तू का म्हणे खाले रे नाही तेव्हा वर गेलो तो आप्पा अरे खाले चल काय जातार माली हा तू पहिले सांग बाई येडीची आहे मारी कुठी म्हणतो तू म्हणजे पहिली बाई बोलली या मोबाईल इथलं येडं कहेल हिशोब ना बाहेर लोक येडा करता घेऊ शकत मोबाईल महाराज नुसतं मोबाईल सांगा ना मोबाईलला की साईटला बेकार शब्द इथला येडा होईल जायचं ते मोबाईल मा एक भाऊ व्हॉट्सअप चलाई राहता ड्युटीवर ते ना व्हॉट्सअप चलावता दुसऱ्यांदा मा गाडी लायती घरमा घुशी घ्या व्हॉट्सअप चलाय राहता याला माहीतच नाही मी दुसऱ्या घरमा घुस जायला व्हॉट्सअप मा इथला येडा होता ती बहीण बी सिरियल का मा येडी होती तिला असं वाटलं मग मला पुन्हा तिने बी काय मा चॅट केली टीव्ही बघता हा भाऊ व्हॉट्सअप मा आई बहीण टीव्ही मा ती बहीण चहा बनायन ठी तिने टिपवायवर यानी चहा ना कप उठली ना यानं घर समजी टेवाल घ्या वर तर वो बापरे पी दुसरा घर नाही रे आप्पा हाय ते दुसरा घरचे नाव घर मालक जर उन्हात आपले चांगला गोमाल टाकेल यानी कप टेवा गाय घरना बाहेर निघायला लागणार जीवलेशने पहिल्यांदा घर माही तिथला मग घर ना खरा मालक दारमा याना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दारमा हाव भाऊ बी फेसबुक मा येडा होता त्यांकडे देखील सांगे मी का तुम ना कर माई हो म्हणे हो भाऊ म्हणजे त्याला बी सुद्धा राहतं या मोबाईलने इतका सत्य नाश कर टाकायचे हिशोब ना बाहेर हो
काय काय ठिकाणी चांगलं काम करायचे, काय काय ठिकाणी बरं उलट करीन ती द्यायचे. हो हा, आता भगवंत निघालेत. सुभद्रेला सांगायचंय, सुभद्रे तुझा ऐकूचा एक पोरगा मरण पावला, हा संदेश सुभद्रेच्याकडे सांगायचा. पण माझे भगवंत तिथूनच विचार करत होते. जर सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे तुझा ऐकूचा एक पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकाळा करेल, माझी केस धरेल, स्वतःची केस धरेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठते, काय करायला नाही काय नाही. भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते, विचार करत होते. सुभद्रा खूप रडेल, खूप अवकाळा करेल, माझी गचंडी धरेल, स्वतःची केस तोडेल. जाऊन सांगायला सुरुवात केली. म्हणले, सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. जर डायरेक्ट मेला असं म्हणलं असतं तर कदाचित बाईला झटका येईल, मरेल, म्हणून सुधारित पद्धत सांगतात. म्हणले, सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला? अजून कुठे युद्ध चालू, कुठे युद्धाला पाठवलं का? माझा मुलगा आहे तसा योद्धा, कुठेतरी युद्धाला पाठवला असेल. म्हणले, नाही ग बाई, तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला? तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. देवाने विचार केलेला होता, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकाळा करेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, स्वतःची केस तोडेल, एवढे विचार केलेले. पण त्याच्यातलं एकही कृती सुभद्रा करत नाही. या सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. पण दादा ऐका ना, जुन्या लोकांना माहिती आहे, बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली, बाईच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे. बाई जर का रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. बाईला दुःखद बातमी कळल्याच्या नंतर ती रडली पाहिजे, डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे. पण बाई रडत नाही आणि बोलतही नाही. कृष्ण भगवंताला वाटलं सुभद्रा वेळी झाली की काय, जवळ आले. सुभद्रेला सांगितलं का, सुभद्रे रडना, तुझं ऐकत ऐक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही. सुभद्रे तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं रडना. सुभद्रा काहीच बोलत नाही. सुभद्रे अगं तुझं ऐकत ऐक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं रडना. अगं तू माय आहेस की दुश्मन, काय दगड्यासारख्या हृदयाची झाली. सुभद्रे अगं रडना. सुभद्रानं देवाकडे बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया तू मला रडायला सांगतोय, मला रडायला सांगतोय, का रडायला सांगतोय? अरे तुझी तर बडाई अशी ऐकली, तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाची, असत्य कोण बोलविते हरिविना. अरे तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, अशी तुझी स्तुती ऐकली रे संतांच्या मुखातून. संतांचं जाऊ दे, गीतेमध्ये तू पण तर स्वतः सांगतो ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले. अरे तुझ्या सत्तेशिवाय प्राण हालत नाही, तुझ्या सत्तेशिवाय भूतलावर कोणतीच गोष्ट घडत नाही. माझा मुलगा मरावा का नाही या कोणाला वाटत होतं. देवानं मानच खाली टाकली. म्हणले, बोलणार देवा, कृष्णा बोलणार रे, माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं. देवानं मान खाली टाकली, नाडूच मान हलवले. म्हणले, बाई मलाच वाटत होतं तुझा मुलगा मरावा. मग तू आमचा भगवंत आहे, तू कधी भक्ताचा वाईट विचार करत नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. म्हणले, हो तू आमचा भगवंत आहे, तू कधी आमचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. आणि देवा माझा मुलगा मेलाय म्हणून तू रडायला सांगतोय, रडू कशासाठी? तू आमचा भगवंता, तुझ्या मनासारखं होता आमचा आनंद आणि तुझ्या मनासारखं झालंय, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते मनी समाधान. मुलगा मेला पण समाधानी आहे. काय मुलगा मेला हे दुःख व्यक्त करण्यापेक्षा तू आमचा भगवंत आहे, तुझ्या मनासारखं झाला आनंद आहे आणि तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे, करावे ते म्हणे समाधान. साधकांनी सांगितलं, ठीक आहे तुम्ही म्हणताय ती गोष्ट पटली आम्हाला, तू बरं आहे, पण जीवनामध्ये जर एखाद्या संकटाला तोंड द्यायचं तर तोंड देत असताना आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा. तर माझे तुकोबर आहे, पर्याय व्यवस्था काय सांगतात ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनवोनी मानी मानून येते मनवोनी मानी मानून येते हो मनवोनी मानी मानून येते मनवोनी मानी मानून येते हो मनवोनी मानी मानून येते हो
वेळा